अंधेरी एमआयडीसीतील एका कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली। घटनास्थळी आता अग्निशमन दल दाखल झाले। आग विझवण्याचं कार्य सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे। अग्निशमन दलाचे 6 ते 7 बंब घटनास्थळी कार्यरत असल्याचं कळतंय। आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून अद्याप जीवितहानी संदर्भात अधिकृत माहिती मिळालेली नाहीये। अंधेरी एमआयडीसी मधील एका कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे। घटनास्थळी आता अग्निशमन दल देखील दाखल झाले। तर आग विझवण्याचे कार्य युद्ध पातळीवर सुरू असून अग्निशमन दलाचे 6 ते 7 बंब घटनास्थळी दाखल झालेले आहेत। आगीचं कारण अस्पष्ट आहे, मात्र अद्याप जीवितहानी संदर्भात कुठलीही अधिकृत माहिती अजून मिळालेली नाहीये। ही दृश्य आपण पाहतोय एमआयडीसी परिसरातील अंधेरी मधील एका कंपनीला भीषण आग लागलेली आहे। आगीचे लोट आपण पाहतोय आणि अग्निशमन दल आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर कार्यरत आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, काय अधिकची माहिती आहे या आगीबद्दल? नक्कीच मेघना, अंधेरी येथील एमआयडीसी परिसरातील ही कंपनी आहे आणि एकंदर रबर आणि प्लास्टिक संदर्भात ही कंपनी काम करते। त्यामुळे तिथे एक भीषण आग लागली आहे। ती आग त्या रबर आणि प्लास्टिकमुळे आणखी पसरण्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते आणि एकंदर सध्या 6 ते 7 अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आग विझवण्याचे कार्य जे आहे ते अगदी युद्ध पातळीवर आपल्याला होताना पाहायला मिळत आहे आणि एकंदर आगीचं कारण अस्पष्ट आहे। त्यासोबतच जीवितहानी झाली की आहे की नाही या संदर्भात देखील अधिकृत माहिती आपल्या हातात आली नाहीये। त्यामुळे अजूनही आग विझवण्याचं कार्य जे आहे सुरू आहे आणि एकंदर आग सध्या जी आहे ती आपल्याला पसरताना पाहायला मिळत आहे। मेघना, निश्चित ही दृश्य आपण बघतोय भूषण। खरं तर अग्निशमन दलाचे जे कर्मचारी आहेत ते त्या कंपनीच्या टेरेसवर चढलेले आणि युद्ध पातळीवर काम सुरू आहे। नेमकी आग कशामुळे लागली याची काही प्राथमिक माहिती मिळू शकते का? नक्कीच मेघना, एकंदर आगीचं कारण सध्या तरी अस्पष्ट आहे, मात्र ही जी आग आहे ती शॉर्ट सर्किटमुळे लागण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। मात्र या संदर्भात कोणती अधिकृत माहिती नाहीये। मात्र सध्या आग विझवण्याचं कार्य जे आहे ते अगदी युद्ध पातळीवर सुरू आहे। याचं कारण म्हणजे अगदी आसपासचा परिसर जो आहे तो अगदी लहानसा परिसर आहे, समोर दाटीवाटीचा परिसर आहे। त्यामुळे आग अधिक पसरू नये यासाठी संदर्भात अग्निशमन दल काळजी घेत आहे आणि सध्या ते आग विझवण्याची प्राथमिकता जे कार्य आहे ते सध्या सुरू असलेलं पाहायला मिळत आहे। मेघना, निश्चित धन्यवाद भूषण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर हे आगीचे दृश्य आपण बघतोय अंधेरीच्या एमआयडीसी परिसरातील एका कंपनीमध्ये भीषण आग लागली आणि घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालेले आहे आणि आग विझवण्याचे कार्य सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।